पौष्टिक खायची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. ह्या व्हिडिओसाठी लागणारे सामान आहे भिजवलेली मूग डाळ. आणि ही बोर होण्याची सारखी रेसिपी नाही, याच्यामध्ये आपण इडलीच करणार आहोत. तर चला तर बघूयात. 1 कप मूग डाळ भिजवलेली, 2 तासामध्ये भिजवून होते आपली मूग डाळ. नंतर आपण त्याला ग्राइंड करणार आहोत मिक्सरवरती एकदम बारीक. त्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत अर्धा कप. बारीक झाल्यानंतर मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया. गॅसवरती आपण कढई ठेवली आहे. कढईवरती मोहरी, हिंग, उडीद डाळ अर्धा, चवीनुसार तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरची जास्त टाका, लसूण, कढीपत्ता, आणि आपण मंद आचेवर ही भाजून घेऊयात. उडीद डाळमुळे ह्याला क्रिस्पी पण येतो, त्यामुळे आपण उडीद डाळ ही तेलामध्येच टाकायची. त्यानंतर किसलेलं गाजर आणि 1 मिनटं असं आपण हलवत राहायचं, जेणेकरून सुट्ट होईल, चिकटणार नाही ते जास्त एकमेकांना. आणि हे आपण ते मुगाचे जी पीठ केलेलं होतं इडलीसाठी त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे. आणि वरून मीठ टाकायचं. जर आधीच मीठ टाकलं तर ते पातळ होतं. आणि कोथिंबीर. आणि अशा प्रकारे आपण एक हाताने हलवून घेऊयात त्याला. अशा प्रकारे घट्टसर, जास्त पण पातळसर नाही. आणि नंतर बेकिंग पावडर आपण टाकलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण बेकिंग पावडर टाकायची. म्हणजे आधी जर टाकले तर आपण ते जास्त पातळ होतं, थिकनेस त्याची राहत नाही व्यवस्थित. आणि आपण आपल्या भांड्याला इडलीच्या तेल लावून घेऊया, जेणेकरून ते खाली जास्त चिटकणार नाही. त्यामुळं बारा ते 15 मिनटापर्यंत आपण हे ठेवणार आहोत. आणि बघा किती सुंदर अशा टम्म फुगलेली मुगाची इडली तयार झालेली आहे आपली. ह्या आपण वेगवेगळ्या चटणीबरोबर, नारळाची चटणी किंवा टमॅटोची चटणी बरोबरसुद्धा खाऊ शकतो, किंवा सांबर, तुम्हाला जे आवडतं त्याच्याबरोबर आपण खाऊ शकतो. बघा किती स्पंजी झालेली आहे.